वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक आणि कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत। वसई विरारमध्ये मिशन 115 राबवण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असून यासाठी पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिलाय। मागील आठवड्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली असली तरी अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होताना दिसत नाही। जागा वाटपावरून तडजोड न झाल्याने शिवसेनेने स्वबळावर तयारी दर्शवत बुधवारी आपल्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात तब्बल 215 च्या माध्यमातून पक्ष 115 जागांवर निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश भाजपला देण्यात आला। शिवसेनेकडून 35 ते 40 जागांची मागणी करण्यात आली असून भाजप मात्र 20 ते 22 जागा देण्यावरच ठाम असल्याचं समजतंय। त्यामुळे दोन्ही पक्षांतील चर्चा अद्याप सुरू असून युतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र कोणताही निर्णय झाला तरी आम्ही पूर्ण तयारीत असल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत। दरम्यान शिवसेनेने पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी युतीत शिवसेनेला योग्य तो सन्मान मिळाला पाहिजेच असे ठणकावून सांगितले। तसेच ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांसाठीही शिवसेनेची तयारी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली। 115 ठिकाणी आमचे उमेदवार तयार आहेत। त्याचबरोबर हे बघा, इच्छुक असल्यामुळे त्यांची इंटरव्ह्यू घेणं जरुरी असते। शेवट महायुतीची बोलणी चालू आहे। 4-5 दिवसापासून आम्ही बोलतो आहे। इथे लोकल आमदार राजन नाईक असतील, दुबे मॅडम असतील किंवा आणखी वरिष्ठ नेते या माध्यमातून युतीची बोलणी चालू आहे। आमचे लोकल सर्वच पदाधिकारी एकत्र बसून आम्ही युती व्हावी आणि या महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवा ही आमची इच्छा आहे। 40 ते 45 सीट आम्ही मागितल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून जवळपास ते आलेले आहेत, पण थोडंफार पाठीपुढे चालू आहेत। पण आम्ही ज्या मागितल्यात 35 ते 40 सीट मागितल्यात त्याच्यामध्ये काही सीटवरती मान्यता आहे, पण काही सीटवरती नसल्यामुळे ती वरच्या लेवलला बोलणी चालू आहे। काल पण राजन नाईकशी आम्ही बोलणं झालं आणि सन्माननीय शिंदे साहेबांना आपण काल कळवलेलं आहे की अशा माध्यमातून बोलणी चालू आहेत। तरी पण वरच्या लेवलला आम्ही जी मागणी केली आहे त्या लेवलला शिंदेसाहेब बोलत आहेत आणि शिंदेसाहेब जो अंतिम निर्णय देतील किंवा BJPचे जे नेते अंतिम निर्णय देतो आम्हाला मान्य करावं लागेल।